अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार सन 2026 हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल। 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे। या अधिक मासाला मल मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो। या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात। हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो। या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो। या महिन्यात कोणतेही मंगलकार्य केले जात नाही। जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात। चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षाने एकदा येत असतो। या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे। नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे, ते आपण पाहूया। अधिक महिना या पवित्र महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो। श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे। म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही। संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी घोंगडी किंवा चटई टाकून झोपायचं आहे। मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्री असो, बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही। अधिक मासात दान, जप, तप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते। यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे। अधिक महिन्यात दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि काचेच्या भांड्यात मालपुआ दान करणे अत्यंत शुभ आहे। या महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर 33 संख्येमध्ये सनपान्न म्हणजेच पात्रासह दान करायचे आहे। जावयाला दान देणं वेगळं, हे जे दान आहे हे आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता। अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता। या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता। जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं। किंवा तुम्ही एखादी सुवासिनी स्त्री बोलवू शकता आणि तिलासुद्धा जेवण घालू शकता। त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता। आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही, मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानामधून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथे नदी असेल तर त्या नदीचं पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे। या महिन्यात धरण, पारण, भोजन व्रत करू शकतो, म्हणजे 1 दिवस जेवण करायचं, 1 दिवस उपवास करायचा। हे व्रत पण तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो। म्हणजेच
दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं, म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. याबद्दलच सविस्तर व्हिडिओ यामध्ये संपूर्ण माहिती मिळेल. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जप-जाप्यसुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत, की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. त्यामध्ये हळद-कुंकू, स्वास्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्य व्रत केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण बोलून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाशीण स्त्रीला बोलावून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा, दूध. तर ही काही व्रते आणि दान आहेत जी आपण अधिक मासामध्ये करू शकतो. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापाचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच नामरक्षा स्तोत्राचे आपण पठण करू शकता. अधिक मासात विवाह, गृह प्रवेश, मौजी, बंधन, बारसे, मुंडन यासारखी शुभ आणि मंगलमय कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे टाळावे. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण, मांस हे पूर्णपणे वर्ज्य करावे. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूंचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे आहेर वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. या प्रथेला ज्यालाच आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. अधिक महिन्यात आवळा व तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जप-जाप्यसुद्धा या महिन्यात आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान दिले जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. अधिक मासात जावई, गाई, देवता गंगेला वाण देणे अधिकच महत्त्वाचे वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुण्यांचे भोजन
विष्णू योग अशा सर्व गोष्टी आवश्यक आणि आवर्जून कराव्यात. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात, त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात आणि त्यासोबतच 33 अनारसे, 33 बताशे आणि त्यासोबतच एक चांदीचे निरंजन देतात. 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. म्हणूनच असं म्हटलं जाते की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही मोठी पर्वणीच आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो, त्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच वरील नियमांचे पालन तुम्ही आवश्यक करावे. त्यामुळेच भगवान विष्णूंची विशेष फलप्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.